नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की भारतामध्ये एक अशी रहस्यमयी गुफा आहे जिथे जमिनीच्या खालून अचानक एक नदी प्रकट होते आणि काही अंतर वाहून झाल्यावर ती गायब होते. आज आपण चित्रकूटच्या चमत्कारी गुप्त गोदावरी गुफेला एक्सप्लोर करणार आहोत. चित्रकूट मुख्य शहरापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्यासमोर दिसणाऱ्या या विंध्य पर्वतरांगांमध्ये दोन अतिशय खास अशा नैसर्गिक गुफा आहेत. हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पावन झालेली तपोभूमी आहे. नाशिकची गोदावरी नदी तर आपण सगळ्यांनाच माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे की या गोदावरी नदीचा एक गुप्त प्रवाह नाशिकपासून शेकडो किलोमीटर दूर अशा या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चित्रकूट जंगलात वाहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत गुप्त गोदावरी गुफेचे संपूर्ण रहस्य. चला सुरू करूया चित्रकूट पर्वताकडे प्रवास. रामायण काळानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या वनवासातील तब्बल 11 वर्ष 11 महिने आणि 11 दिवस या चित्रकूटच्या पवित्र भूमीत घालवले होते. चला आता आपण प्रत्यक्ष या गुहेच्या आत जाऊया. गुप्त गोदावरी येथे मुख्य 2 गुहा आहेत. पहिली गुहा ही आकाराने खूप मोठी आणि कोरडी आहे. या गुहेचे प्रवेशद्वार थोडे अरुंद आहे, पण आत गेल्यावर मात्र एक भव्य हॉलसारखी जागा दिसते. या गुहेच्या अगदी शेवटी दगडांचे 2 मोठे चबुतरे आहेत. स्थानिक लोकांच्या आणि पुरोहितांच्या मते हे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजींचे नैसर्गिक सिंहासन आहे. वनवासात असताना प्रभू राम याच ठिकाणी बसून त्यांचा दरबार भरवायचे आणि ऋषीमुनींसोबत चर्चा करायचे. क्या नाम है? यादव का चूड़ी अर्पण माता गोदावरी दान कल्याण. क्या नाम आपका? याच गुहेत एक पाण्याचे लहान कुंड आहे ज्याला धनुष्यकुंड असं म्हणतात. असं म्हणतात की लक्ष्मणजींनी आपल्या धनुष्याच्या बाणाने हे कुंड तयार केले होते. इधर अंदर है. आता वळूया या गुहेतील सर्वात रहस्यमय आणि थोडा भीतीदायक वाटणाऱ्या भागाकडे. या गुहेच्या छताकडे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला एक मोठा काळा दगड विचित्र अवस्थेत लटकलेला दिसतो. याला स्थानिक भाषेत खटखटा चोर किंवा काही ठिकाणी मयांक राक्षस असेही म्हणतात. यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा माता सीता या गुहेत स्नान करत होत्या तेव्हा मयांक नावाचा हा राक्षस किंवा चोर गुहेच्या छतावर लपून माता सीतेचे वस्त्र आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न करत होता. ही गोष्ट लक्ष्मणजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी अत्यंत क्रोधित होऊन आपल्या शक्तीने त्या राक्षसाला तिथेच उलटे टांगले आणि त्याचे दगडामध्ये रूपांतर केले. स्थानिक लोक असं म्हणतात की आजही या दगडाला कान लावला तर हलकासा खटखट असा आवाज येतो, म्हणूनच त्याला खटखटा चोर म्हणतात. आता आपण जाऊया दुसऱ्या गुहेकडे, जी खरंच खूप रोमांचक आहे. या गुहेत सतत गुडघाभर पाणी असते. गुहेच्या आतून हा पाण्याचा प्रवाह अखंड वाहत असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पाणी कुठून येते आणि गुहेच्या बाहेर पडून कुठे गायब होते याचं रहस्य आजही कायम आहे. जेव्हा प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास झाला तेव्हा त्यांनी सर्वात जास्त या वनवासाचा काळ म्हणजेच 11 वर्ष 11 महिने आणि 11 दिवस चित्रकूट पर्वताच्या भूमीत घालवले. जेव्हा नाशिकच्या गोदावरी नदीला समजलं की प्रभू रामचंद्र आपल्या म्हणजे नाशिकमधून आता चित्रकूट पर्वताकडे गेलेले आहेत तेव्हा माता गोदावरीला प्रभू रामांच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली. पण प्रभू रामांच्या दर्शनासाठी नदीला तिचा मार्ग बदलावा लागणार होता, म्हणून माता गोदावरीने जमिनीच्या खालून म्हणजे गुप्त मार्गाने प्रवास केला आणि त्या थेट चित्रकूटाच्या या गुहेमध्ये प्रकट झाल्या. म्हणूनच या ठिकाणाला गुप्त गोदावरी असे म्हटले जाते.
अतिशय अरुंद, लांब आणि अंधारी आहे. गुहेच्या भिंती काळ्या पाषाणाच्या आहेत. तुम्ही जसे जसे पुढे जाता तसतसं पाण्याचा प्रवाह वाढतो. हे पाणी अतिशय थंड आणि एकदम पारदर्शक आहे, म्हणजे त्याचा तळही पाण्याचा दिसू शकतो. गुहेच्या अगदी शेवटी एका खडक्याच्या फटेतून हे पाणी वेगाने बाहेर येताना दिसते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुहेच्या बाहेर आल्यावर हे पाणी अचानक जमिनीच्या आत गडप होते. अनेक भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हणजे जिओलॉजिस्टनी यावर संशोधन केले, पण या पाण्याचा नेमका सोर्स म्हणजेच उगम आणि पाण्याचा शेवट कुठे होतो याचं ठोस वैज्ञानिक कारण आजही कोणाला सापडलेलं नाही आहे. निसर्ग आणि आस्थेचा हा अद्भुत संगम पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. जर तुम्ही कधी चित्रकूटाला गेलात तर या रहस्यमयी गुहेला भेट द्यायला विसरू नका. इथल्या थंड पाण्यात चालण्याचा अनुभव खरोखरच अद्भुत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.